नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटासा मेकअप रुटीन जो मी फॉलो करते डेली पर्पजला. तुम्ही बघू शकता मी आता माझ्या फेसवर काहीच मेकअप नाही आहे आणि मी आता मेकअप स्टार्ट करणार आहे. सो तो मेकअप रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्टे ट्यून तो मेकअप रुटीन बघण्यासाठी. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे सोलो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणता मेकअप रुटीन डेलीला फॉलो करते. किंवा तुम्ही कॉलेज गर्ल असाल किंवा ऑफिस गर्ल असाल तर तुम्ही ते व्हिडिओज फॉलो करू शकता. सो स्टे ट्यून, मी तुम्हाला दाखवते. सो फर्स्ट मी घेणार आहे ते म्हणजे लॅक्मे पीच मिल्कचं. आय थिंक तुम्हाला एवढं क्लिअर नाही दिसणार, बट लॅक्मे पीच मिल्कचा मी मॉइश्चरायझर घेते, मॉइश्चरायझर लावते. सो मॉइश्चरायझरने स्किन राहील तुमची फ्लफी फ्लफी. सो ते खूप गरजेचं आहे बिकॉज आपण इफ वी सी युजली जर आपण मेकअप करतो तर तुमचा जो फाउंडेशन आहे, किंवा मी तर फाउंडेशन डेली बेसिसला यूज नाही करत, मी फक्त लग्नांमध्ये तर यूज करते किंवा एखाद्याचे काही पार्टी असेल किंवा काही असेल तर इन दॅट सिनारो मी ते यूज करते. सो मी फाउंडेशन यूज नाही करत, मी थोडंसं फक्त ह्याच्यामध्ये बघते की माझ्या मिररमध्ये माझा मिरर. सो मी माझ्या मिररमध्ये थोडंसं बघते आहे की तो कसा दिसतोय. सो प्रॉपर मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे स्किन फुटत नाही आणि खूप महत्त्वाचे असतं मॉइश्चरायझर स्किन केअरसाठी. आणि गाईज तुम्ही नक्की मला सांगा जर मी काही चुकीचं स्किन केअर फॉलो करत असेल तर, कारण की मला जितपत माहीत आहे मी ते यूज करते. म्हणजे मी फर्स्ट मॉइश्चरायझर लावते आणि देन मी यूज करते. मानेला पण लावणं खूप गरजेचं आहे. सो इथे माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि इफ यू सी गाईज, मॉइश्चरायझर माझा लावून झालेला आहे. मी आता यूज करणार आहे डॉट अँड कीचं सनस्क्रीन, जे मला ॲक्च्युली खूप आवडलं. मी ह्याच्या आधी ना 2-3 सनस्क्रीन ट्राय केलेले, बट मला ते इतके आवडले नव्हते. बट लकीली मला हा खूप आवडला आहे, सो मी हा यूज करते आहे. आपण संपलाय तो मला घेऊन यावा लागेल. हाच हे ह्याच्यात पाणी पण नाही टाकू शकत ना. नेहमी आपण शॅम्पूच्या बॉटलमध्ये पाणी टाकतो आणि वापरतो, त्याच्यामुळे ते अजून 4 दिवस चालतात, पण ह्याला आपण तसं नाही करू शकत. सो मी फक्त आता माझं सनस्क्रीन घेते आहे आणि सनस्क्रीन यूज करते आहे. सो मी आता तो सनस्क्रीन घेतलंय आणि खूप वॉटरी टेक्स्चर आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप हे होतं. फायदा असा होतो की फेसमध्ये ना ते खूप छान ॲब्झॉर्ब करतं. आणि अशा प्रकारे आपण लावलेला आहे मॉइश्चरायझर पण. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर नाही, सॉरी, सनस्क्रीन. हां, सो मी अशा प्रकारे सनस्क्रीन पण लावत आहे आणि पूर्ण अशा प्रकारे इफ यू सी मी सनस्क्रीन पण पूर्णपणे लावलेली आहे माझ्या फेसला. तर सनस्क्रीन झालं आहे. त्याच्यानंतरला जे माझं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे मी इनसाईटचं कन्सिलर यूज करते. सो मी कन्सिलर जास्त यूज नाही करत, पण थोडे थोडे डॉट्स जे आपल्याला म्हणजे माझे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मे बी कॅमेरामध्ये दिसत नसेल व्हिडिओत, बट मला इथे थोडे डार्क सर्कल्स आहेत ते, आणि जे माझे छोटे छोटे डॉट्स आहेत ते मी फक्त कवर करते माझ्या फेससाठी. सो मी ऑलमोस्ट संपूर्ण ह्याला नाही लावत, पण जिथे मला असं वाटते की मी थोडंसं कवर केलं पाहिजे अशाच ठिकाणी मी लावते. कारण की तुम्ही जर बघाल तर अशा प्रकारे कन्सिलर दिसतोय. सो
मी तो लावते. ओके. सो मी अशा प्रकारे मी कन्सिलर लावून हळूहळू गाईज मी तुमच्यासाठी स्किन केअर रुटीन सुद्धा घेऊन येईन जो मी फॉलो करते डेली बेसिसला. आणि आय फील की तुम्हाला त्याची हेल्प होईल. सो मी तोही घेऊन येईन. आणि जर तुमच्याकडे सुद्धा काही सजेशन्स असतील स्किन केअर रिलेटेड तर नक्की मला सांगा, आपण तोही ट्राय करू. सो सो जशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी हाईड करायच्या असतात लोकांपासून, तशा ह्याही गोष्टी आपण हाईड करायच्या आहेत. सो मी हे जरा जास्त लागले का? नाही, बरोबर आहे, इतकंच हवं, थोडं तरी हवं की जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स जे आहेत ते पूर्णपणे पूर्णपणे नाही बट थोडेफार. म्हणजे कसं युजली लोक हे लावतात बेबी क्रीम किंवा आपलं जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करतात. बट मी युजली फक्त कन्सिलर म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि कन्सिलरच यूज करते. बिकॉज आय फील इट की त्याने आपला जो बेस आहे तो खूप नॉर्मल राहतो, एकदम पॅची नाही होत किंवा हेवी नाही होत. सो त्याच्यासाठी म्हणून मी तसं यूज करते. सो अशा प्रकारे माझा कन्सिलर लावून झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता माझं कन्सिलर लावून झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मी वापरते शुगरचा आपलं सॉरी मी वापरते शुगरची सेट पावडर. सो शुगरच्या सेट पावडरने खूप चांगलं सेट होतो मेकअप 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 सॉरी. सो तो सेट होतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला खूप असं ऑइली ऑइली तुमच्या फेसवर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता. तर माझं थोडं जो टेक्स्चर आहे फेसचा टेक्स्चर तो थोडासा ऑइली दिसतोय. बट मी जेव्हा ही सेट पावडर यूज करते तेव्हा तो सटल होऊन जातो. तुम्ही बघू शकता हा वाला गाल आणि हा वाला गाल हा थोडा चमकतोय बिकॉज ऑफ ऑइल. आणि इथे थोडंसं ह्याचं टेक्स्चर आलंय आपलं मॅट. सो तुमचा फेस मॅट करण्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता. आता मला म्हणजे मी हे ना एका मॉलमध्ये घेतलेलं जे बाहेर असतात ना. सो मी त्या मॉलमध्ये बाहेर जे लावलेले असतात टेबल, काहीतरी टेबलच, हां. सो ते लावलेले असतात ना तिथून मी हे घेतलेलं. त्याने मला माझ्या स्किन टोननुसार सजेस्ट केलेलं. सो जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही ना प्रॉपर अशा शॉपमध्ये जा. ते लोक तुम्हाला जिथे व्यवस्थित सजेस्ट करतील की तुमच्या स्किन टोननुसार कोणता तुम्हाला सूट करेल. कारण की प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते त्याच्यामुळे मग प्रत्येकाला वेगळं वेगळंच यूज करावं लागतं. सो अशा प्रकारे माझं मॅट पावडर पण ऑलमोस्ट लावून झालेले आहे. मान मान गाईज खूप महत्वाची आहे. कारण की जर तुमचा फेस चमकतोय आणि मान नाही तर तुमचा मान राहणार नाही. आय नो थोडा पकाव जोक आहे बट ठीक आहे. दळबद्री जोक आहे मुळात. आम्ही असे दळबद्री म्हणायचो जर हे नाही झालं तर. सो अशा प्रकारे वी आर डन. सो माझा जो बेस आहे तो मी करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा फेस थोडा सटल लुक झालाय आता. आय नो माझं जे आय शॅडो पॅलेट आहे ते खूप घाण दिसते. त्याची पूर्ण मी दशावशा लावून टाकलेली आहे. पण तरीही मी दाखवते. मी आय शॅडो यूज करते बिकॉज मला लागतो. कारण की माझे जे आईजचं वरचं आहे ना ते थोडं ब्लॅक आहे त्याच्यामुळे मी ते लपवण्यासाठी वापरते. म्हणजे तुम्हाला एक मी माझा किस्सा सांगू का? एक दिवशी काय झालेलं की माझा भाऊ आहे, ठीक आहे. तर माझ्या भावाला आहे ना
त्यांची जी ऑफिसमधले एक होते, त्या मॅमनी काय सांगितलं, मॅम काय बोलल्या त्याला, की तुझी बहीण तर किती व्यवस्थित दिसते आणि व्यवस्थित राहते, मग तू असा कसा, असं म्हणजे त्याला मजाकमध्ये बोलल्या. तर त्याचा आन्सर असं होतं आणि ते आन्सर ऐकून मलाही खूप हसू आलं. हसू नाही, मग त्याला राग आला, पण हसू पण आलं. तर तो मला बोलतो, त्या मॅमना बोलतो, मॅम तुम्हाला माहित नाही, माझी बहीण ना खूप मेकअप करते, त्याच्यामुळे ती छान दिसते. म्हटलं वा. ही म्हटलं तू तारीफ केलीस की काय, म्हणजे कुठल्या वे मध्ये होतं म्हटलं हे. आणि मुळात सगळ्याच मुलींना मेकअप करायला आवडतं, म्हणजे खूप अशा मुली आहेत ज्या बोलतात की मला मेकअप नाही आवडत. ठीक आहे, नाही आवडत, इट्स युअर पर्सनल चॉईस, ते त्याच्यावर काही माझं कमेंट नाही आहे. चांगली गोष्ट आहे तुम्हाला नाही आवडत, पण ज्यांना आवडतं त्यांना प्लीज तुम्ही बोलू नका. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे, प्रत्येकाचा पर्सनल स्पेस आहे, जे जिथे त्यांना आवडतं, काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. सो ऑफकोर्स इट्स टोटली डिपेंड केला आहे. ओके. सो आय शॅडो पण लावून झालेले, युजली मी असं करते. ओके, मला माहित नाही बाकीचे कसे करतात, बट मी ना थोडं थोडंसं आय शॅडो आहे ना डोळ्याच्या खाली पण लावते. सो तो थोडासा, तो तो वाला हे येतो, कोणता म्हणतात त्याला, मध्ये खूप चाललेला आपला कोरियन, करेक्ट, कोरियन हे. ओके. सो अशा प्रकारे माझा आय शॅडो पण झालेला आहे. आणि आत्ता आता मी मस्कारा नाही, सॉरी, मस्कारा नाही आहे, आयब्रो पेन्सिल आहे जी मी यूज करते आयब्रो सेट करण्यासाठी. ओके. झालेलं आहे तुम्हाला असं येतं का? ओके. सो थोडंफार मी आपल्या आयब्रो पेन्सिलने आयब्रो सेट केलेले आहेत आणि हे मी थोडेसे सेट करते आहे. ओके. सो आय एम डन विथ द आयब्रो. त्याच्यानंतर सो आपला आयब्रो डन आहे, आय शॅडो डन आहे आणि पूर्ण बेस पण डन आहे. सो आता आता आहे ब्लश, जो मला खूप आवडतो, प्रचंड आवडतो. सो मी काय करते, जर मला बाहेर जायचं असेल तर जे माझं हे नाक आहे त्याला मी थोडंसं इथे अशी एक लाईन मारते मी त्याला. आय एम नॉट शुअर की हे कसं दिसतंय, बट होपफुली चांगलं दिसत असेल. सो मी इथे माझी सो मी इथे थोडीशी मी खूप लोक इथे पण मारतात, ऍक्च्युली मला डबल चिन आहे, बट मी नाही हाईड करत. आय एम प्राऊड टू बी डबल चिन, असं मी नाही बोलणार. मी करणार आहे वजन कमी, ऑफकोर्स मला करायचं आहे. सो सो मी इथे थोडंसं ब्लश लावते आहे. ओके. आणि देन इथे थोडासा ब्लश 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 ब्लशनेच मला वाचवलेलं आहे आजपर्यंत. मी इतका ब्लश लावते. सो सुयोग मला बोलायचा की मला तर वाटायचं तुझे गाल ओरिजिनली लाल आहेत, हे तर तू माझ्यासोबत स्कॅम केलास. बट असं नाही आहे, स्कॅम तेन काही नाही, सगळे लावतात. माझं नाक जरा जास्तच बटाट्या वड्यासारखं लाल दिसतंय का? ओ, आय डोंट थिंक सो. ओके. सो आता आय एम डन विथ ब्लश. आता लास्ट, तुम्ही बघा ना, जेव्हा आपण लिपस्टिक नाही लावत तेव्हा किती वेगळे दिसतो. पूर्ण मेकअप मध्ये लिपस्टिक नसेल तर इट लुक सो डिफरंट, नो? ऍक्च्युली किती वेगळं वाटतं. आता मी लिपस्टिक लावते, मग आपण बघू बिफोर अँड आफ्टर.
सो मी लिपस्टिक लावते. मला ना लिक्विड लिपस्टिक खूप आवडते. लिपस्टिक लावल्यावर किती सुंदर लुक आला नाही का? आणि अजून एक गोष्ट गाईज, तुम्ही बोलत असेल की हिने तर मस्कारा लावलाच नाही. सो मी मस्कारा ह्यासाठी नाही लावला बिकॉज ना माझ्या कझनचं लग्न आहे आणि मी मी आयलॅशेस एक्सटेन्शन करून आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतायत. मी जरा जवळून दाखवते. ते इतके सुंदर वाटतायत आयलॅशेस एक्सटेन्शन. सो त्याच्यामुळे मी ते नाही यूज करत आहे मस्कारा. बट मस्कारा मला प्रचंड आवडतं. मस्कारा आणि ब्लश हे दोन जे प्रोडक्ट आहेत ते मला खूप आवडतं. मी इयरिंग्स घालते. मला खूप आवडतं, खूप. सॉरी गाईज, ते तिकडे गेलं, खूपच आत गेलं. हे अशी आहे मी क्लमझी. सध्या मी हेच घालते. पण हे वाले इयरिंग्स मी हे वाले इयरिंग्स मी घालणार आहे. ते एक गेलं तिकडे, त्याला मी आता बाहेर काढेन आणि लावेन. ओके ओके. सध्या तरी आपण ह्याच इयरिंग्सवर काम चालूया. सो गाईज, अशा प्रकारे आय एम डन विथ माय मेकअप. सो तुम्ही मला नक्की सांगा की हा मेकअप कसा झाला आहे आणि मी काय माझी इम्प्रूव्हमेंट ह्याच्यामध्ये करू शकते. ओके, डू टेल मी गाईज की ह्याच्यामध्ये काय मी अजून करू शकते किंवा मी काही विसरली आहे का. मला तरी नाही वाटत आहे मी काही विसरली आहे. बट ओव्हरऑल प्लीज रेट. हा माझा डेली लुक आहे जो मी फॉलो करते माझ्या ऑफिससाठी. मी ऑफिसला जाताना ऑलवेज हाच फॉलो करते. सो नक्की सांगा. ओके. सो थँक्यू गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. तर आता आलाच आहात आणि व्हिडिओ पूर्ण बघितलाच आहे तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची घंटा ऑन करा. चला, बाय बाय.